नमस्कार. आज आपण जे सोयाबीनचे मार्केटचे बाजारभाव सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वांना या ठिकाणी विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बहुतांशी शेतकरी मित्र व्हिडिओ बघत आहे, व्हिडिओला लाईक करत नाही. सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अहिल्यानगरमध्ये बघा सरासरी 4,000 तर जास्तीत जास्त 5,000पर्यंत मार्केट अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे. हिंगोली खानेगाव नाकामध्ये बघितलं तर सरासरी जे आहे या ठिकाणी 4,800 तर जास्तीत जास्त 5,100 रुपयेपर्यंत मार्केट हिंगोली खानेगाव नाकामध्ये पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 230 क्विंटलची आवक आलेली आहे. नगरमध्ये सुद्धा आवक बऱ्या प्रमाणात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांकडे जर बघितलं तर मार्केट आपल्याला थोड्या प्रमाणात याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे. वाशिममध्ये मात्र नेहमीप्रमाणे बाजारभावात मोठी तेजी आहे. या ठिकाणी 3,150 क्विंटलची आवक आलेली होती. सरासरी 6,000 रुपये तर जास्तीत जास्त 6,500 रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर जर बघितलं तर अकोलामध्ये 3,700 क्विंटलची आवक आलेली आहे. सरासरी 5,000 रुपयेपर्यंत मार्केट अकोलामध्ये गेलेलं आहे. तर जास्तीत जास्त 5,200 तर एक अर्धे वकल 5,300पर्यंत सुद्धा अकोला या बाजार समितीमध्ये आपल्याला काल पाहायला मिळत होती. 3,733 क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर यानंतर जर बघितलं तर जे अमरावतीमध्ये सरासरी 5,012 रुपये, कमीत कमी 4,800 रुपये तर जास्तीत जास्त जर बघितलं तर 5,225 रुपयेपर्यंत मार्केट अमरावती या बाजार समितीमध्ये आपल्याला जे या ठिकाणी पाहायला मिळत होते काल. यानंतर जर बघितलं तर राहतामध्ये सरासरी 5,000 तर जास्तीत जास्त 5,200 रुपयेपर्यंत मार्केट स्थानिक व्यापाऱ्यांकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे आवक कमीच आहे, मात्र सोयाबीनचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी थोडीशी तेजी आपल्याला पाहायला दिसत आहे. यानंतर चंद्रपूरमध्ये सरासरी 4,900 तर जास्तीत जास्त 5,200पर्यंत मार्केट या ठिकाणी आहे. चंद्रपूरमध्ये बघितलं तर जे आवक नेहमीप्रमाणे कमी आहे. यानंतर जर बघितलं तर जे माजलगावमध्ये सरासरी 5,000 तर जास्तीत जास्त 5,200पर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.